भ्रष्टाचार संदर्भातला विषय आहे. तुम्ही परिवहन मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आणि रिक्षा चालकांचा विषय मांडला होता. काल परिवहन मंत्र्यांचं एक विधान आलेलं आहे. जे काही तुमच्याकडून आरोप वजा टीका झाली होती की रॅपिडो सारख्या काही ज्या ॲप्स आहेत किंवा ज्या काही कंपन्या आहेत त्यांचे परिवहन मंत्र्यांशी काही व्यावसायिक संबंध. मी असं बोललो नाही. मी असं त्या पत्रामध्ये माझा असा कोणाचा उल्लेख आहे का? नाही. त्यावर पण परिवहन मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की असे जर काही पुरावे असतील तर ते संजय राऊतांनी समोर आणा. बघा, परिवहन मंत्री हे या महाराष्ट्रातले एक धर्मात्मा आहेत, बरं. आणि ते आता राज्याचे परिवहन मंत्री आहेत. नाशिक आणि इतर भागातल्या रिक्षा चालकांच्या संघटनांनी माझ्याकडे जी कागदपत्र सुपूर्द केली त्यात स्पष्ट दिसतं आहे की सरकारमधल्या काही मंत्रिमंडळातल्या म्हणजे मंत्र्यांना रॅपिडोनं विविध मार्गाने उपकृत केलं आहे. मी कोणाचं नाव घेतलं का? उपकृत केलं आहे. त्यांची सार्वजनिक मंडळं, त्यांच्या दहीहंड्या यांना प्रायोजक म्हणून पैसे दिले. म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठाण्यातली जी दहीहंडी परिवहन मंत्र्यांची असते वर्षानुवर्ष, त्याच्यामध्ये मला त्यांनी मुलांनी दाखवलं रिक्षा झालं. हे पहा, ज्या रॅपिडो कंपनीला आमच्या छात्रावर बसवलेलं आहे त्यांनी परिवहन मंत्र्यांची जी दहीहंडी आहे कोट्यावधी रुपयांची त्याला स्पॉन्सरशिप दिलेली आहे, इतर काही मंत्र्यांना दिलेली आहे. आता हा जर मुद्दा समोर येत असेल तर परिवहन मंत्र्यांचं हे काम आहे की रिक्षा चालकांच्या आरोपांचं समाधान करणं. माझं नाही, मी हजारो रिक्षा चालकांचा प्रतिनिधी आहे. उद्यापासून मी रिक्षातून फिरेन पाहिजे, बरं. हे तुमचं काम आहे. तुम्ही आव्हानं कोणाला देत आहे? रिक्षा चालकांचे शिष्टमंडळ तुमच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागतं. ही आमच्या पोटावरती जे तुम्ही मारताय, लाथ मारताय रॅपिडोच्या छत्राखाली, आमचं तुम्ही म्हणणं आहे का? परिवहन मंत्र्यांना रॅपिडोबरोबर बैठक घ्यायला वेळ आहे, पण मराठी रिक्षा चालक आहेत महाराष्ट्रातले, त्यांचं ऐकायला वेळ नाही. ह्याच्यावर बोला, आव्हानं देऊ नका. तुम्ही अडचणीत या. याच रिक्षा चालकांचा विषय होता जो मराठी भाषा रिक्षा चालकांना येण्यासंदर्भातला परिवहन मंत्र्यांनी जो नवा नियम किंवा